महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येतोय। दरम्यान आगामी निवडणुकांच्या प्रचार सभेत सोलापुरात मोहिते पाटील विरुद्ध जयकुमार गोरे यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय। आगामी निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करायचा असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलाय, तर मोहिते पाटील यांच्या टीकेला जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर दिलंय। येत्या 7 तारखेला आपल्याला 9 जिल्हा परिषदेचे आणि 18 पंचायत समिती सदस्य निवडून द्यायचे आणि पुढच्यांचं काय करायचंय ऐकू येत नाही, सुपडा साफ करायचा आपल्याला। ज्या लोकांनी हे सरकार येऊ नये म्हणून प्रयत्न केले, ज्या लोकांनी या सरकार निवडून जेव्हा निवडणुका चालू होत्या त्यावेळी लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे, ही निवडणुकीपुरती योजना आहे, ही भाषणं कुणाची होती? आता जे सांगतात त्या खासदार मोदयांची भाषणं ऐकून काढून बघा, त्यावेळी सांगितलं की फसवी योजना आहे। याच्याबद्दल यांना प्रेम कधीपासून या योजनेला आलं? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचं बजेट मांडणार। कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची शक्यता, तर करदात्यांसाठी कोणत्या तरतुदी याकडेही लक्ष। माझावर महाकवरेज। जिल्हा परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचार न करण्याचा निर्णय। अजित पवारांच्या निधनामुळे सर्व सभा रद्द। 7 दिवसात मुख्यमंत्री 22 सभा घेणार होते आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ। सुनेत्रा पवारांकडे क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्यांची जबाबदारी। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणार अशी मंत्री पंकज भोयर यांची घोषणा। जिल्हा परिषदांच्या शाळेचा अभ्यासक्रम सुद्धा सीबीएसईच्या धर्तीवर बनवणार। दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या जुहूतल्या घरावर अज्ञाताकडून गोळीबार। पोलिसांकडून गुन्हा दाखल। सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। ठाणे कल्याण जलद मार्गावर तर कुर्ला ते वाशी दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक। 19 वर्षाखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान आमने सामने। हा सामना जिंकून दोन्ही संघांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी, तर टीम इंडियाचा आशिया कपमधील पराभवाचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।